सर्वांना नमस्कार, सुप्रभात. मिशन आरंभ 2025-26 इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षा ऑनलाईन मार्गदर्शन वर्गासाठी उपस्थित असलेले आदरणीय सर्व अधिकारी वर्ग, त्याचबरोबर उपस्थित सर्व विद्यार्थी, पालक व शिक्षक यांचं देखील या ठिकाणी मी शिक्षण विभाग पंचायत समितीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. आजचा पुढील 1 तासासाठी ज्यांचं शिष्यवृत्तीपर मार्गदर्शन होणार आहे, ज्यांनी कालही त्या ठिकाणी आपल्याला अत्यंत सुंदर अशा प्रकारचं मार्गदर्शन केलं, ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपरी जलशेन आदर्श शाळा या आदर्श शाळेचे आदरणीय आदर्श शिक्षक प्रशांत दिघे सर यांनी या ठिकाणी आपल्याला कालही त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं. आजही त्याच टॉपिकवरती इंग्रजी या विषयावरती व्हॉकॅब्युलरी, नेम ऑफ द व्हेजिटेबल्स, फ्रुट्स आणि गेम्स या विषयावर या ठिकाणी आपल्याला पुढील 1 तास मार्गदर्शन करणार आहे. त्यांचं देखील या ठिकाणी शिक्षण विभाग पंचायत समितीच्या वतीनं मी मनपूर्वक स्वागत करतो. त्याचबरोबर उपस्थित आदरणीय विस्तार अधिकारी पिंपरकर साहेब, तंत्रश्री शिक्षक श्री नामदेव शेरकर सर व दत्तात्रय आंबेकर सर यांचं देखील या ठिकाणी मी स्वागत करून आदरणीय प्रशांत दिघे सरांना विनंती करतो की या ठिकाणी पुढील 1 तासासाठी आपण मार्गदर्शनाला सुरुवात करावी. धन्यवाद सर. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. गुड मॉर्निंग. व्हॉट वी लर्न येस्टरडे. आपण काल काय शिकलो? येस्टरडे we learn name of the colors, shapes of things, objects, vegetables, fruits and games. What we learn today? आपण आज काय शिकणार आहोत? तर today we learn what types of questions come in the exam on this topic. म्हणजे परीक्षेमध्ये ह्या टॉपिक वरती कोणत्या प्रकारचे प्रश्न येतात आणि ते कसे येतात. काल आपण शिकलो की कलर्सचे नेम शिकलो, शेप्सचे नेम शिकलो, थिंग्सचे नेम शिकलो, अँड व्हॉट वी थिंक ॲट दॅट टाइम, व्हॉट वी सॉल्व द प्रॉब्लेम. की आपण त्या टायमाला जो प्रॉब्लेम सॉल्व करणार आहोत त्या टायमाला आपण कोणता विचार करणार आहोत ते आपण काल पाहिलेलं आहे. आता या ठिकाणी आज आपण असं पाहणार आहोत की या ठिकाणी आपल्याला सगळ्यात महत्वाचं की प्रश्न वाचल्यानंतर तो आपल्याला प्रश्न समजला का. जर आपल्याला प्रश्नच समजला नाही किंवा तो चुकीच्या पद्धतीने समजला तर आपल्या प्रश्नाचं उत्तर 100% चुकणार आहे. परंतु जर तो आपण प्रश्नाचा अर्थ लावण्यात जर आपल्याला यश मिळालं किंवा तो आपल्याला प्रश्न समजला तर आपलं 100% उत्तर काय येणार आहे? बरोबर येणार आहे. मग या ठिकाणी आज आपल्या परीक्षेमध्ये ह्या टॉपिक वरती कशा प्रकारचे प्रश्न येतात, ते कसे सोडवायचे, त्या ठिकाणी आपण आपली थिंकिंग ॲबिलिटी जी आहे तिचा कसा वापर करायचा यावरती आज आपण सगळं लेक्चर पाहणार आहोत. तर या ठिकाणी आपण काल पाहिलं होतं, तुम्ही सर्वांनी काल त्यानंतर घरी लिस्ट पण केली असेल. मी काल सांगितलं होतं की यू मेक अ लिस्ट ऑन युअर किचन, स्कूल बॅग, इन युअर हाऊस, अराउंड अस. तुमच्या आजूबाजूच्या ज्या थिंग्स आहेत त्यांची लिस्ट करा, कलरची करा, किंवा रोज एक दिवस 8 दिवस करा की एक लिस्ट तयार करा, त्यांचे चांगले स्पेलिंग लिहा. त्यातील काही मुलांनी काही लिस्ट तयार नक्कीच केल्या असतील. तर या ठिकाणी आज आपण पहिला प्रश्न पाहूया. विच ऑफ द गिवन वर्ड्स इज नॉट द नेम ऑफ कलर. पहा, विच मीन्स कोणता. विच मीन्स कोणता. बट हिअर इज इन दिस क्वेश्चन नॉट, इज नॉट म्हणजे नाही. इज नॉट मीन्स नाही. म्हणजे यामध्ये विच ऑफ द गिवन वर्ड्स इज नॉट द नेम ऑफ कलर. मग या प्रश्नाचा अर्थ काय होतो की यामध्ये कोणता वर्ड, जो दिलेले जे वर्ड आहेत, गिवन वर्ड्स आहेत, या गिवन वर्ड्स मध्ये कोणतं कलरचं नाव नाही आहे, हा असा प्रश्न आहे. तर यामध्ये पहिला ऑप्शन आहे ब्ल्यू. ब्ल्यू कलरचं नाव आहे हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. त्यानंतर येलो, येलो इज द कलर नेम. देन हार्ड, हार्ड मीन्स व्हॉट, हार्ड मीन्स टणक, कडक.
and red is the color. Which option is correct? Then heart is not a color name. Heart is not a color name. Are you understand? Okay. Then another question is, what is the color of ripe bananas? आता तुम्ही सगळ्यांनी हा प्रश्नामधला कलर शब्द ऐकलाय, व्हॉट ऐकलाय, बनानाज ऐकलाय. तुम्हा सगळ्यांना बनाना माहित आहे. मग या ठिकाणी सगळ्यांनी बारकाईने प्रश्न वाचताना पहा, हा शब्द तुमच्यासाठी नवीन आलेला आहे. मग बनानाज सगळ्यांनी पाहिला. दोन प्रकारचे, जर तुमच्या घराच्या पाठीमागे कुठेतरी बनानाचं जर झाड असेल तर त्या ठिकाणी त्या बनानाच्या झाडाला घड असतो, त्याची केळी असते. त्या बनानाचा कलर कोणता असतो? तर ग्रीन रंगाचा असतो. आणि जर तुम्ही बाजारात जर मार्केटमध्ये, विकली मार्केटमध्ये गेले किंवा फ्रूट स्टॉल मध्ये गेले, व्हेन यू गोस इन द विकली मार्केट, that time which types of banana you saw? The ripe banana means पिकलेली केळी. राईप म्हणजे काय? पिकलेली केळी. तर हा शब्द त्यासाठी तुम्हाला माहित पाहिजे की राईप म्हणजे पिकलेला, पिकवलेला, जो खाण्यासाठी योग्य असतो, की जो आपण लगेच खाऊ शकतो. मग ह्या बनानाचा, राईप बनानाचा कलर कोणता आहे? मग या ठिकाणी आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत. रेड आहे, येलो आहे, ग्रीन आहे आणि व्हाईट आहे. तर या ठिकाणी कोणता ऑप्शन येईल? मग जर तुम्हाला राईप ह्या शब्दाचा अर्थ कळाला नाही तर काही मुलं काय होऊ शकतात? कन्फ्यूज होऊ शकतात. मग ते म्हणतील ग्रीन येईल की येलो येईल. तर या ठिकाणी राईप हा शब्द असल्यामुळे आपलं आन्सर काय येईल? येलो. द आन्सर इज येलो. अंडरस्टँड? ओके. त्यानंतर अनदर क्वेश्चन इज फाइंड द ऑड वर्ड आउट. हा जो प्रश्न आहे, या प्रश्नामध्ये ऑड हा शब्द आहे. ऑड म्हणजे वेगळा, ऑड म्हणजे वेगळा. यामध्ये आपल्याला फाइंड द ऑड वर्ड आउट. आउट करायचा म्हणजे काय करायचं आहे? तर आपल्याला बाहेर काढायचं आहे, थोडक्यात निवडायचं आहे. बरोबर. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी त्यांनी ऑप्शन दिलेले आहेत. द ऑप्शन इज गिवन इज पोटॅटो, कॅरट, चिली अँड मँगो. मग हा प्रश्न वाचल्यानंतर व्हॉट वी थिंक, आपण काय विचार करतो? की पोटॅटो आहे, कॅरेट आहे, अँड चिली आहे, अँड मँगो आहे. मग पोटॅटो इज अ व्हेजिटेबल्स, ओके. कॅरेट इज अ व्हेजिटेबल्स अँड चिली इज अ व्हेजिटेबल्स, ओके. देन मँगो इज अ फ्रूट. आता बरेच जणांना वाटतं की हे फ्रूट व्हेजिटेबल्स आहेत, फ्रूट व्हेजिटेबल्स आहेत, बट मँगो इज द ओनली फ्रूट. मग आन्सर इज मँगो. आर यू अंडरस्टँड? ओके. मग या ठिकाणी आपल्याला वेगळा शब्द निवडायचा आहे. मग हे जे तीन आहेत, हे तीन जर आपण क्लासिफिकेशन केलं तर हे तीनही काय आहेत? एकाच क्लासमधले आहेत, एका वर्गातले आहेत. अंडरस्टँड? ओके. त्यानंतर या ठिकाणी एक प्रश्न आहे, या ठिकाणी एक फिगर दिलेली आहे. व्हॉट इज द शेप ऑफ ऑब्जेक्ट शोन इन द पिक्चर? व्हॉट इज द शेप? मग या ठिकाणी आपण शेप पाहिले होते काल. yesterday we learned these the types of shapes. द ऑब्जेक्ट पहा, या ठिकाणी ऑब्जेक्ट हा शब्द आलाय. आपण बऱ्याचदा म्हणतो की थिंग्स. काय म्हणतो आपण? थिंग्स म्हणतो. आता या ठिकाणी आपल्याला शब्द काय आलाय? ऑब्जेक्ट. मीन्स हे काय आहे? एक ऑब्जेक्ट आहे. शोन, शोन म्हणजे दाखवलेले. शोन मीन्स द मिनिंग ऑफ शोन इज दाखवलेले. आपल्याला जे दिलेले आहे, दाखवलेले आहे, त्या जो पिक्चर आहे त्या पिक्चरचा शेप कोणता आहे? तर हा जो पिक्चर आहे या ठिकाणी दिलेला, याचा शेप कोणता असेल बरं? काल तुम्हाला मी काय सांगितलं होतं पहा, एक अशी गोष्ट सांगितली होती की तो शेप आहे, आठवतंय का तुम्हाला? अंड्यासारखा शेप. काय आहे? अंड्यासारखा शेप. आता या ठिकाणी थोडस जी फिगर आहे ती थोडीशी कमी जादा असू शकते, परंतु हा शेप कोणता आहे? आपण इमॅजिन करूया की हा अंड्यासारखा शेप आहे. जस्ट लाईक एग.
दिस शेप इज जस्ट लाईक अ एग. अँड एगचा जो शेप आहे त्याला आपण काय म्हणत होतो काल? व्हॉट वी से फॉर द शेप जस्ट लाईक अ एग. तर आपण या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहे सर्कल. तर सर्कल कसं असतं? एकदम गोल असतं. हर्ट, हर्ट कसं असतं? दिस इज द हर्ट. ओके. अँड कोन, कोन दिस इज द कोन. मग कोणता ऑप्शन राहतो? ओवेल. दिस इज द ओवल. दिस इज द ओवल. मग विच आन्सर इज करेक्ट? द ऑप्शन इज 3 and answer is oval. Understand? Okay. लक्षात घ्या, हा शब्द तुमच्यासाठी नवीन आहे आणि म्हणून मी तुम्हाला हा प्रश्न आज जाणीवपूर्वक दिलेला आहे. अंडरस्टँड? ओके. The next question is, which of the given shape is a square? Which of the given means दिलेला. Given means दिलेला. गिवन मीन्स नाही, हे परत तोच आला का? ठीक आहे. ओके. ओके. विच ऑफ द गिवन शेप इज स्क्वेअर. मग विच मीन्स कोणता, गिवन मीन्स दिलेला, शेप्स आकार इज स्क्वेअर. आता तुम्हाला सगळ्यांना स्क्वेअर माहित आहे कसा आहे, एकदम सोपा आहे. तर या ठिकाणी पहा, हा आहे ट्रायंगल. इज दिस व्हॉट इज दिस? दिस इज अ ट्रायंगल. दिस इज अ स्क्वेअर. दिस इज अ हर्ट शेप and this is a circle. Mong answer is square. Answer is square. Answer is square. Mong which option do you choose? The 2 number option is choose. Okay. Then another question is, which of the given fruits is sour in taste? Which of the given fruits is sour in taste? आता या ठिकाणी पहा, ह्या टेस्ट आहेत. आता टेस्ट कोणत्या कोणत्या प्रकारच्या असतात? स्वीट असतं, सॉल्टी असतं. हाऊ मेनी टाइप्स ऑफ टेस्ट? टेस्ट खूप साऱ्या प्रकारच्या असतात. एक तुम्ही त्या ठिकाणी टेस्टची पण लिस्ट करू शकता. हा जो टॉपिक आहे, ह्या टॉपिक मध्ये टेस्ट पण येतात. मग या ठिकाणी पहा, हे स्वीट लाईम आहे. काय ऑप्शन आहे? स्वीट लाईम आहे. त्यानंतर ऍपल आहे, लेमन आहे आणि पीच आहे. तर आपल्याला ह्या 4 जे ऑप्शन दिलेले आहेत, द 4 ऑप्शन्स गिवन इन दिस क्वेश्चन्स. तर यामध्ये ह्या फ्रूटची कोणती टेस्ट ओळखायला सांगितलेली आहे? सोअर टेस्ट ओळखायला सांगितलेली आहे. कोणती टेस्ट ओळखायला सांगितलेली आहे? सोअर टेस्ट. मग सोअर मीन्स व्हॉट? सोअर मीन्स आंबट. सोअर मीन्स आंबट. मग या पहा, स्वीट लाईम मीन्स व्हॉट? हे आपण हे फ्रुट्स काल आपण पाहिलंच नव्हतं. तर स्वीट लाईम म्हणजे मोसंबी. सगळेजण एक गोष्ट बारीक आणि काळजीपूर्वक लक्षात घ्या, की आपण ऑरेंज आणि स्वीट लाईम मध्ये काय करतो? गोंधळ करतो. तर या ठिकाणी तुम्हाला संत्री माहित आहे. ऑरेंज इज अ कलर अँड ऑरेंज इज आल्सो फ्रूट नेम. ऑरेंज, which city is the famous for orange? Nagpur. And sweet lime is another fruit. Sweet lime is another fruit. But sweet lime means मोसंबी. स्वीट लाईम कशी असते? ग्रीन रंगाची असते. ती थोडी राईप झाली, मी पुन्हा एकदा शब्द वापरतो, ती थोडी राईप झाली तर थोडी येलोइश होते. येलोइश मीन्स पिवळसर. ओके. राईप झाली म्हणजे थोडीशी पिकली, तर ती कशी होते? थोडीशी येलोइश होते, पिवळी होत नाही. मग ती थोडीशी हिरवी असते, थोडीशी किंचित पिवळी असते, येलोइश. अंडरस्टँड? मग स्वीट लाईम मीन्स मोसंबी. ऍपल सगळ्यांना माहित आहे. लेमन, ज्यावेळेस तुम्ही तुमच्याकडे घरी व्हेज किंवा नॉन व्हेज चांगलं स्पेशल जेवण असतं, त्यावेळेस तुमच्या ताटाला आवर्जून हे लेमन असतं. लेमन्स म्हणजे लिंबू.
आता लिंबूची टेस्ट कशी असते सगळ्यांना माहित आहे. त्याच लिंबू म्हणजे काय, ते त्याच चवीला काय म्हणतात, सोअर. काय म्हणतात, सोअर इन टेस्ट. आणि हे पीच काय आहे, हे पीच पण एक फळ आहे. पीच पण काय आहे, एक फळ आहे. आर यू क्लिअर? ओके. The another question is, which word is different from the rest? Here is come new word, the rest. पहा, which word is different from the rest? मग ह्या प्रश्नाचा अर्थ तुम्हाला पाहताना तुम्हाला समजणार आहे. सारा तुम्ही शिकवलं आम्हाला की which means कोणता, वर्ड डिफरंट मीन्स वेगळा. मग रेस्ट म्हणजे काय, तर उरलेल्यांपैकी बाकीच्यांपेक्षा वेगळा. ह्या जो ग्रुप दिलेला आहे आपल्याला, यात हा जो क्लास दिलेला आहे, ह्या क्लास मधला वेगळा शब्द कोणता, पण कशामधला, ह्या चार मधला एक कोणता तरी वेगळा आहे, म्हणजे तीन पैकी वेगळा, त्याला म्हणून या ठिकाणी रेस्ट हा शब्द वापरलाय. मग ज्यावेळेस तुम्हाला हा रेस्ट हा शब्द येईल त्यावेळेस लक्षात घ्यायचं की रेस्ट म्हणजे उरलेले, उरलेल्यांपैकी वेगळा, म्हणजे जे राहतील त्यांचे कोणते तरी तीन पैकी एक वेगळा आहे. अंडरस्टँड? ओके. मग या ठिकाणी बनाना आहे. हेअर इज द बनाना, ओनियन, ऑरेंज अँड वॉटरमेलन. मग बनाना इज अ फ्रूट. What we think about this question? What we think? तर here is first आपण विचार करूया की बनाना फ्रूट आहे, ओनियन ऑरेंज फ्रूट आहे, अँड वॉटरमेलन इज अ also fruit. But onion is a not fruit. Onion comes in the fruit vegetables. Onion comes into the fruit vegetables. ओनियन हे कायम कशामध्ये येतं, फ्रूट व्हेजिटेबल्स मध्ये येतं. आर यू क्लिअर? ओके. त्याच्यानंतर आता याच्यामध्ये जर आपण पाहायला गेलो तर हे पहा, वॉटरमेलन इज अ, आपल्याला कोणत्या कोणत्या प्रकारे प्रश्नावरती विचार करायचा आहे हे लक्षात घ्या. या ठिकाणी हे वॉटरमेलन आहे, समर फ्रूट आहे, सीजनल फ्रूट जर पाहायला गेलं तर हे पण सीजनल फ्रूट आहे. बनाना वर्षभर मिळतो आपल्याला, आणि ओनियन वेगळं आहे. म्हणजे जर प्रश्न वेगळ्या टाईपचा आला तर आपल्याला अशा वेगवेगळ्या पद्धतीने पण विचार करावा लागेल. ओके, ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द गिव्हन गेम्स, विच ऑफ द गिव्हन गेम्स, पहा कोणता प्रश्न आला आता, गेम्स वर आधारित आला. इज नॉट an outdoor game, is not an outdoor game. तर या ठिकाणी मला तुम्हाला एक वेगळं ह्या टॉपिकच्या वेगळं सांगावं असं वाटतं. या ठिकाणी an आला. an इज द आर्टिकल. तुम्ही सगळेजण शिकलेले असाल, 3 टाइप्स ऑफ आर्टिकल्स, ए अँड द. मला या ठिकाणी आवर्जून सांगायला आवडेल तुम्हाला की या ठिकाणी वॉवेल्स आहे ओ. The word starts from vowel sound, that is why here use an. म्हणजे हा शब्दाची सुरुवात आउटडोर वॉवेल साऊंड ने झालेली आहे म्हणून या ठिकाणी an वापरलंय. बट अंडरस्टँड, सगळेजण समजून घ्या, कोणताही असा खेळ आहे, प्रत्येक जो खेळाचं नाव असेल, कोणत्या गेमचं नाव, तो जर वाक्यामध्ये आलेला असेल तर त्याच्या पुढे कधीही आर्टिकल लावत नाही. जसं आय प्ले क्रिकेट, ओ क्रिकेट कधी ऐकलंय का तुम्ही, आय प्ले ओ क्रिकेट, अजिबात नसतं. तर आय प्ले क्रिकेट. तर या ठिकाणी लक्षात घ्या, जर गेमची नावं असेल, व्हेन व्हेन एखाद्या सेंटेन्स मध्ये जेव्हा की त्या ठिकाणी जर वाक्यामध्ये गेमचं नाव आलेलं असेल तर त्या ठिकाणी त्याच्या पुढे आर्टिकल लागत नाही. हे तुम्हाला एक वेगळं म्हणून मी सांगितलं, या ठिकाणी an आलेला माझ्या लक्षात आला म्हणून. ओके, तर इवन गेम्स इज नॉट अन आउटडोर गेम. मग आता आपण काल आपण लिस्ट बनवली होती, वी मेक अ लिस्ट यस्टरडे, आउटडोर गेम्स अँड इनडोर गेम्स. देन मग थिंक अबाउट these 4 options, which games is indoor games and which games is outdoor games. ओके, मग फुटबॉल आहे, इनडोर आहे की आउटडोर आहे, हा आउटडोर आहे. क्रिकेट आउटडोर आहे, कबड्डी आउटडोर आहे,
घरात खेळू शकतो का आपण कबड्डी? नाही खेळू शकत. वी कांट प्ले कबड्डी in our home. And कॅरम इज अ इंडोर गेम. कॅरम मात्र आपण घरात खेळू शकतो. मग लक्षात घ्या, कॅरम हा काय आहे? इंडोर गेम आहे. काय आहे? हा इंडोर गेम आहे. हा काय आहे? इंडोर गेम आहे. काय आहे? हा कॅरम काय आहे? इंडोर गेम आहे. आता लक्षात घ्या सगळेजण की या ठिकाणी विच ऑफ द गिवन गेम इज नॉट. जर तुम्ही हे नॉट तुमच्या लक्षात आलं नाही तर तुम्ही होणार आउटडोर गेम विचारले आणि काही जास्त न वाचता तुम्ही अगदी सहजच या ठिकाणी फुटबॉल, क्रिकेट, कबड्डी यापैकी एखाद्या ऑप्शनला सहजच क्लिक करून टाकाल, टिक करून टाकाल. तर तसं काही करायचं नाही. तुम्ही प्रश्न वाचायचा की यापैकी कोणता आउटडोर गेम नाही. अंडरस्टँड? तर कोणता नाहीये? कॅरम नाही. म्हणजे तो काय आहे? द कॅरम इज द इंडोर game. I think all are understand. Then another next question. Okay. Which game requires a racket for playing it? Next question is which game require means need, की त्याच्याशिवाय खेळ खेळला जाऊ शकत नाही. ती त्या खेळाची काय आहे? गरज आहे. अ रॅकेट फॉर प्लेइंग इट. यस्टरडे वी लर्न द इक्विपमेंट्स ऑफ अ गेम्स. आपण त्या ठिकाणी आपण यस्टरडे वी लर्न इक्विपमेंट ऑफ गेम्स. कोणत्या कोणत्या खेळाला कोणते कोणते आपल्याला रॅकेट लागतात, ते इक्विपमेंट लागतात, ते आपण सगळ्यांनी पाहिलेले आहेत. मग या ठिकाणी चेस आहे. चेस खेळण्यासाठी रॅकेट लागतं का? तर नाही लागत आहे. हॉकी खेळण्यासाठी हॉकी स्टिक लागते. बरोबर आहे की नाही? क्रिकेट खेळण्यासाठी बॅट लागतो, बॉल लागतो, स्टम्प्स लागतात, बेल्स लागतात. आणि टेनिस खेळण्यासाठी काय लागतं बरं? तर टेनिस खेळण्यासाठी रॅकेट लागतं. परंतु टेनिस खेळण्यासाठी अजून काय लागतं? कोण सांगू शकेल बरं मला? टेनिस खेळण्यासाठी शटलकॉक लागतं की टेनिस बॉल लागतो? बरोबर, तुम्ही मनात एकदम योग्य विचार केलेला आहे. टेनिस खेळण्यासाठी टेनिस बॉल लागतो. तर टेनिस हे उत्तर काय आहे? बरोबर आहे. समजलं? म्हणून आपण विच ऑप्शन यू चूज? द 4 नंबर ऑप्शन इज करेक्ट. चूज. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे चूज द वर्ड रिलेटेड टू क्रिकेट. पहा, या ठिकाणी न्यू वर्ड आलेला आहे रिलेटेड. तर रिलेटेड हा शब्द तुम्हाला त्यासाठी माहित पाहिजे. रिलेटेड मीन्स संबंधित. द मिनिंग ऑफ रिलेटेड इज संबंधित. की क्रिकेट संबंधित कोणता शब्द या ठिकाणी ऑप्शन मध्ये आहे? या ठिकाणी आहे गोलकीपर. आता तुम्हाला क्रिकेटमध्ये कुठं गोलकीपर असतो का? नाही. बट गोलकीपर कशामध्ये असतो मग? तर हॉकीमध्ये गोलकीपर असतो. त्यानंतर अजून फुटबॉलमध्ये गोलकीपर असतो. बरोबर आहे की नाही? तर मग तो पण आपल्याला माहित पाहिजे गोलकीपर कशा कोणत्या कोणत्या गेम्स मध्ये असतो. तर त्यानंतर व्हॉलीबॉल आहे. व्हॉलीबॉल मध्ये वापरतात का? क्रिकेटशी आहे का रिलेटेड? नाही, तो एक सेपरेट गेम आहे. विकेट किपर अँड नेट. तर नेट आहे का? तर नेट नाहीये. नेट कशाला वापरतात मग? या व्हॉलीबॉलला नेट वापरतात. ओके. मग या ठिकाणी क्रिकेट ह्या शब्दाशी रिलेटेड जो ऑप्शन आहे तो आहे विकेट कीपर. मग तुम्हाला तर आता सगळ्यांना माहित आहे की IPL मध्ये कोणत्या संघाचे कोणते विकेट कीपर होते, हो की नाही? त्याच्यामुळे हा प्रश्न तुम्हाला अगदी सहज सोपा जाईल. परंतु कधी? जर या ठिकाणी व्हेन यू अंडरस्टँड द मिनिंग ऑफ रिलेटेड वर्ड. ओके. मग व्हॉट इज द मिनिंग ऑफ रिलेटेड? रिलेटेड मीन्स संबंधित. ओके, ठीक आहे. Then next, which of the following game does not
रिक्वायर अँड इक्विपमेंट टू प्ले विथ. आता या ठिकाणी हा प्रश्न समजणं फार गरजेचं आहे. विच ऑफ द फॉलोइंग मीन्स खालील, फॉलोइंग मीन्स खालील. गेम डज नॉट. मग या ठिकाणी डू नॉट का नाही आलं, तर तो टेन्सचा भाग झाला, हो की नाही. बट हा गेम्स आहे, हा काय आहे, थर्ड पर्सन सिंग्युलर आहे, म्हणून त्या ठिकाणी डज नॉट वापरलं. पण ठीक आहे, आपण ते सगळं तुमचं मग काय होईल, गोंधळ होईल. तर डज नॉट रिक्वायर म्हणजे गरज नाही, अँड इक्विपमेंट टू प्ले विथ म्हणजे आपल्याला इक्विपमेंटची गरज नाही. कशाची गरज नाही, इक्विपमेंटची गरज नाही खेळासाठी. असा ह्या प्रश्नाचा अर्थ आहे की असा ह्या चारपैकी कोणता ऑप्शन असा आहे की तो खेळण्यासाठी डज नॉट रिक्वायर. रिक्वायर मीन्स गरज अँड इक्विपमेंट मीन्स साधनं. आपण कालच शिकलो होतो. तर या ठिकाणी फुटबॉल आहे, हॉकी आहे, खो खो आहे अँड चेस आहे. तर फुटबॉलला काय काय इक्विपमेंट्स लागतात, ओनली फुटबॉल्स, ओनली रिक्वायर बॉल. ओके, मग दिस ऑप्शन इज रॉंग. हॉकी, व्हॉट डू यू वॉन्ट टू प्ले हॉकी, देन हॉकीला काय काय लागतं, तर हॉकीला लागते हॉकी स्टिक अँड टेनिस बॉल. ओके, मग दिस ऑप्शन इज इनकरेक्ट. देन चेस, चेसला पण मॅट लागते, चेस मॅट अँड त्या कवड्या लागतात. तर हे ऑप्शन पण काय आहे, रॉंग. मग तुमचा ऑप्शन कोणता आला, खो खो. व्हेन यू प्ले खो खो यू हॅव एनी रिक्वायरमेंट ऑफ इक्विपमेंट्स, नो. तुम्हाला कोणतीही रिक्वायरमेंट लागत नाही. खो खो खेळताना कोणतीही रिक्वायरमेंट लागत नाही, फक्त तुम्हाला काय लागतं, ग्राउंड लागतं. ते काय इक्विपमेंट मध्ये येत नाही, म्हणून ऑप्शन इज खो खो. ओके, त्यानंतर फाइंड द ऑड मॅन आउट. या ठिकाणी कॅबेज आहे, ऑप्शन इज कॅबेज, चेरी, ब्रिंजल अँड टोमॅटो. आता ह्या प्रश्नाचा अर्थ तुम्हाला सगळ्यांना समजायला लागलेला आहे. ऑड मीन सांगितलं आपण की वेगळा फक्त बाजूला काढून टाकायचा, बाकी काय टेन्शन घ्यायचं नाही. कॅबेज, चेरी, ब्रिंजल अँड टोमॅटो. सांगा बरं याच्यातलं काय असेल ऑप्शन. व्हॉट वी थिंक अबाउट दिस क्वेश्चन्स. तुम्ही काय विचार करता ह्या प्रश्नाबाबत. तर तुम्ही सहज वाचलं, कॅबेज विकली मार्केटमध्ये भेटतं, त्याची आपण भाजी बनवतो, म्हणजे हे फ्रूट व्हेजिटेबल्स आहे. ब्रिंजल विकली मार्केटमध्ये भेटतं, भाजी बनवतो. टोमॅटो भाजी बनवतो किंवा भाजीमध्ये वापरतो. हे सगळे काय आहे, फ्रूट व्हेजिटेबल्स आहे. मग कोणता ऑप्शन राहील आपला, चेरी. मग चेरी काय आहे, तर चेरी एक फ्रूट आहे. चेरी एक फ्रूट आहे, म्हणून चेरी काय आहे, वेगळा आहे. मग चेरी इज द करेक्ट ऑप्शन, म्हणजे ते काय आहे, ह्या क्लास मधलं वेगळा शब्द आहे. ओके, then another question is what color is the parrot. पहा या ठिकाणी व्हॉट कलर इज द पॅरेट. पॅरेटचा कलर कोणता आहे सगळ्यांना माहित आहे, पण या ठिकाणी जर तुम्हाला प्रश्न आला व्हॉट कलर इज द बीक ऑफ पॅरेट, मग त्या ठिकाणी तुम्ही कोणतं उत्तर द्याल, बीक. मग तुम्हाला प्रश्न पडेल व्हॉट इज द मिनिंग ऑफ बीक. तर बीक म्हणजे त्या पोपटाची चोच असते. काय असते, चोच. त्यानंतर तुम्हाला आला ऑप्शन की व्हॉट इज द कलर ऑफ नेक, व्हॉट कलर इज द नेक ऑफ पॅरट. व्हॉट कलर इज द नेक, मग पोपटाच्या मानेचा कलर कोणता असेल. अशा प्रकारचे तुम्हाला प्रश्न येऊ शकतात. तर त्या ठिकाणी मग तुम्हाला विचार करायला लागेल की पोपट डोळ्यासमोर आणायला लागेल. व्हॉट यू थिंक अबाउट दॅट क्वेश्चन. मग तुम्ही विचार करा, पोपट डोळ्यासमोर आणा आणि मग त्या ठिकाणी सहज लगेच ऑप्शन पहा की या ठिकाणी ब्ल्यू आहे का, नाही. पर्पल आहे का, नाही. ग्रीन आहे का, तर एस ग्रीन आहे. तरीही पुढचा प्रश्न नेहमी पुढचा ऑप्शन वाचून पाहायचाच, कारण बऱ्याचदा काय असतं, कन्फ्युजिंग, संदिग्ध. कन्फ्युजिंग मीन्स संदिग्ध, संदिग्ध ऑप्शन्स असतात आणि त्या ठिकाणी तुम्हाला ती चटकन पहिला ऑप्शन पाहता तुम्हाला तो बरोबर वाटतो आणि तुम्ही त्या ठिकाणी पुढे जातच नाही आणि मग तुमचं उत्तर चुकतं. लक्षात ठेवा. म्हणून या ठिकाणी आपला ऑप्शन आता येईल ग्रीन. आणि ग्रीन ऑप्शन आल्यानंतर सुद्धा आपण त्याचं उत्तर बरोबर असताना सुद्धा आपण पुढचा ऑप्शन काय केलेला आहे, वाचून पाहिलेला आहे. हे नेहमी लक्षात ठेवायचं.
त्याच्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट व्हेजिटेबल. आता तुम्हाला बऱ्यापैकी प्रश्नांचे अर्थ कळालेले आहेत, शब्दांचे अर्थ कळालेले आहेत. विच माहिती आहे, फॉलोइंग म्हणजे खालील माहिती आहे, इज नॉट म्हणजे नाही, मग काय व्हेजिटेबल नाही. ओके, आता प्रश्न तुम्हाला 100% कळायला लागले. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट व्हेजिटेबल. मग ब्रिंजल इज ब्रिंजल इज अ व्हेजिटेबल. येस, ब्रिंजल इज अ व्हेजिटेबल. टोमॅटो इज a vegetable? Yes, sir, tomato is a vegetable. Rose and lady finger. Who wants to like eat lady finger? तुम्हाला कोणाला लेडी फिंगर खायला आवडते? अरे म्हणजे भेंडी. तर ती भेंडी ही व्हेजिटेबल्स आहे, आणि मात्र हे काय आहे, रोज आहे, की जे आपण रोज सकाळी देवाला वाहतो, हो की नाही, किंवा ते मुलींना पण आवडतं. तर याला काय म्हणायचं, रोज म्हणजे रोज काय आहे, फ्लावर आहे. काय आहे, फ्लावर. म्हणून हा शब्द काय आहे, व्हेजिटेबल्स नाही. म्हणून आपण 3 नंबरचा ऑप्शन काय केलेला आहे, या ठिकाणी निवडलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच लाईन विल यू यूज टू कम्प्लीट द ट्रँगल. सगळेजण पहा, या ठिकाणी थोडस आपल्या पीपीटी मध्ये मिस्टेक झालेली आहे. तर या ठिकाणी ही लाईन आहे, ही अशी लाईन आहे, स्लॅन्टिंग लाईन. ही इकडून स्लॅन्टिंग लाईन आहे. आता या ठिकाणी विच लाईन विल यू यूज टू कम्प्लीट द ट्रँगल. या ठिकाणी मी तुम्हाला एक ट्रँगल देतो. हा ट्रँगल कंप्लीट करण्यासाठी आपल्याला कोणत्या प्रकारची लाईन लागेल, विच लाईन विल यू यूज. विल यू यूज म्हणजे वापराल, विल यू यूज म्हणजे वापराल. कोणती लाईन वापराल, टू कम्प्लीट द ट्रँगल. कम्प्लीट मीन्स पूर्ण करण्यासाठी ट्रँगल. तर ही लाईन लागेल का, नाही, कारण ही ऑलरेडी आपण या ठिकाणी दिलेली आहे. ही लागेल का, तर हो, ही लागेल, बरोबर, ही लाईन या ठिकाणी लागेल. तरीही आपण काय ठरवलंय, की आपले सगळे पुढचे ऑप्शन आपण पाहिल्याशिवाय आपण काय करायचं नाहीये, चूज करायचं नाहीये आपला ऑप्शन. ही नाहीये, ही स्ट्रेट लाईन, तर ट्रँगल मध्ये युजच होत नाही. मग या ठिकाणी आपला 2 नंबर ऑप्शन काय आहे, करेक्ट आहे. ओके, ठीक आहे. त्यानंतर फाइंड द ऑड वर्ड आउट. आता हा प्रश्न तर आता सगळ्यांना समजायला लागलाय. ऑड शब्द काय करायचा आहे, काढून टाकायचा आहे. आता पहा, या ठिकाणी पहिला शब्द आहे पंपकिन, दुसरा आहे पीज, तिसरा आहे जिंजर, अँड चौथा आहे राईस. आता तुम्ही व्हॉट डू यू थिंक, तुम्ही आता विचार करत आहात की हे सगळं काय दिसतंय बरं. तर जिंजर मीन्स बऱ्याच जणांना माहित नसेल, तर आलं, जे आपण चहामध्ये टाकतो. पुट इन द टी अँड दॅट इज वाय द टी इज टेस्टी. कारण जिंजरमुळेच काय होतं, चहा चांगला बनतो. हा पीज म्हणजे वाटाणे. पंपकिन म्हणजे काय रे, तुम्ही जेव्हा छोटे होते ना, तेव्हा म्हातारीचा भोपळा गोष्ट शिकलात की नाही, मग तोच हा पंपकिन आहे. आता यामध्ये अजून एक प्रकार असतो पंपकिन मध्ये, एक असतो मिल्क पंपकिन. काय असतो, मिल्क पंपकिन. मिल्क पंपकिन म्हणजे कोणता पंपकिन, तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठेतरी वेल असेल, त्या वेलीला असा हिरवागार मोठा पंपकिन असतो. तो कदाचित सरळ असतो किंवा हॉकी स्टिकच्या आकाराचा असा थोडा वाकडा पण असतो. त्याला मराठीतून दुधी भोपळा म्हणतात. काय म्हणतात, दुधी भोपळा म्हणतात. ओके, तर या ठिकाणी तुम्हाला अजून मी एक नवीन शब्द सांगितलेला आहे, मिल्क पंपकिन. मिल्क पंपकिन, त्याला अजून एक दुसरं नाव आहे, ते आहे गॉड. त्याला दुधी भोपळ्याला किंवा त्याला हिंदीतून लॉकी पण म्हणतात. ओके, तर या ठिकाणी पंपकिन आहे, पीज आहे, जिंजर आहे. मग आता तुम्ही पाहिलं, all 3 are vegetables. All 3 are vegetables. But rice is not a vegetables. मग राईस कोणत्या ग्रुप मध्ये येतो, तर राईस कम्स इन ग्रेन ग्रुप्स. ग्रेन, मग ग्रेन ग्रुप तुम्ही जर करायला गेलात, तर या ठिकाणी ग्रेन ग्रुप्स मध्ये कोणते कोणते शब्द येतील बरं. विच वर्ड्स कम्स इन द ग्रेन ग्रुप्स. मग या ठिकाणी राईस आहे, बाजरा आहे,
जवार आहे. अँड अनदर हू टेल्स मी, गव्हाला काय म्हणता तुम्ही? गव्हाला सांगता येईल? तर आपण या ठिकाणी नाचणी आहे, गेहू आहे, हे सगळे आपण या ठिकाणी लिस्ट बनवू शकतो. इंग्लिश मधून शोधून काढा आज शब्दांची. सगळं मी सांगितलं तर तुम्हाला काय काम राहील? ओके नाही? तर मग ग्रेन लिस्ट पण आपण सगळ्यांनी बनवायची आहे. ओके, समजलं? मग त्या जर तुम्हाला ग्रेन लिस्ट मधला शब्द आला तर तुम्हाला तो ऑड मॅन आउट करता येईल. ओके ओके. आता या ठिकाणी पुन्हा तोच प्रश्न आलेला आहे, फाइंड द ऑड मॅन आउट. या ठिकाणी रेड आहे, ब्ल्यू आहे, व्हाईट आहे आणि सॉफ्ट आहे. आता व्हॉट वी थिंक, ऑल थ्री आर द कलर नेम्स. ओके, अँड सॉफ्ट काय आहे? सॉफ्ट इज अ वर्ड दॅट फील्स अबाउट द सॉफ्टी. म्हणजे आपल्याला जर काही गोष्ट एखादी सॉफ्टी वाटली तर आपण त्याला सॉफ्ट म्हणतो, मऊ म्हणतो. हो की नाही? सॉफ्ट इज एखाद्या गोष्टीचं ते काय आहे? वर्णन आहे किंवा आपला एक फील आहे. आपण सहज म्हणतो किती मऊ लागलं आपल्याला, किती सॉफ्ट लागलं. आपण एखाद्याच्या घरी गेलो आणि त्यांच्या हॉलमध्ये जर चांगल्या दर्जाचा सोफा असेल आणि त्यावरती बसलो तर सहज आपण एकमेकाकडे पाहतो, म्हणतो किती मऊ आहे. तर त्या ठिकाणी तो आपला काय असतो? फील असतो किंवा त्या सोफ्याची काय असते? ती क्वालिटी असते. ओके, मग या ठिकाणी रेड शब्द कलर आहे, ब्ल्यू कलर आहे, व्हाईट कलर आहे. ऑल दीज थ्री वर्ड्स आर इन कलर क्लास. मग सॉफ्ट काय आहे? या ठिकाणी वेगळा शब्द आहे म्हणून तो आपण काय करूया? बाजूला काढूया. ओके, ठीक आहे. देन नेक्स्ट क्वेश्चन इज, विच इज द शेप ऑफ काइट. आता या ठिकाणी काइट जो आहे तो थोडासा असा हवा होता. ओके, मग हा काय आहे? स्क्वेअर आहे. हा काय आहे? व्हॉट इज दिस? दिस इज द काइट शेप. दिस इज अ ट्रायंगल शेप अँड दिस इज अ काय आहे ते सांगा बरं मला. तुम्ही सांगू शकता का? दिस इज अ जॉमेट्रिकल शेप. तो पण जॉमेट्रिकल शेप आहे परंतु तो रेक्टँगल आहे. या ठिकाणी थोडंसं हे झाले, तो स्टँडिंग रेक्टँगल आहे. याला स्टँडिंग रेक्टँगल म्हणायचं की जो उभा आहे. हा जर असा आडवा असेल तर त्याला स्लिपिंग रेक्टँगल म्हणायचं. हे तुम्हाला नवीन वर्ड्स आहेत की आता आपल्याकडे पहिलीपासून सीबीएसई सुरू होतंय. मग याच्यामध्ये पण जर असा उभा रेक्टँगल असेल तर त्याला स्टँडिंग रेक्टँगल म्हणतात, आडवा असेल तर त्याला स्लिपिंग रेक्टँगल म्हणतात. ओके, ठीक आहे. तर हा काय आहे? काइट शेप आहे. विच इज द शेप ऑफ काइट? द ऑप्शन इज वन. ठीक आहे, दिस इज द शेप ऑफ काइट. अंडरस्टँड? ठीक आहे. ओके, ठीक आहे. Which of the following is not a fruit? Which of the following is not a fruit? आता या ठिकाणी पहा, which of the following is not a fruit? तुम्ही आता हा सुद्धा, माझ्या मते तुम्हाला सगळ्यांना प्रश्न कळायला लागलेत बरोबर. विचचा शब्द, विच मीन्स कोणता, फॉलोइंग म्हणजे खालील, इज नॉट म्हणजे नाही, आणि फ्रूट मीन्स तुम्हाला माहितच आहे की फ्रूट नाही. मग कोणता कोणता येईल बरं? पहा बरं का, आता मी मगाशी तुम्हाला सांगितलेलं आहे तोच शब्द या ठिकाणी आलाय आणि तो पण ओघाने बोलताना सांगितला होता. ओके, तर ऍपल इज अ डेफिनेटली फ्रूट, कारण तुम्ही तो सगळ्यांनी खाल्लेला आहे. जॅक फ्रूट डेफिनेटली फ्रूट आहे, तुम्ही सगळ्यांनी ते खाल्लेलं आहे. ऑरेंज इज अ 100% फ्रूट. ओके, ते पण तुम्ही सगळ्यांनी खाल्लेलं आहे. बट व्हॉट इज दिस? GOURD, गॉड. मग हे काय आहे? बरोबर का, जो तुमच्या वाचनात फार कमी शब्द आलेला आहे. मग गॉड इज अ
फ्रूट व्हेजिटेबल्स. गॉड इज अ फ्रूट व्हेजिटेबल्स. मग काही वेळापूर्वीच मी हा तुम्हाला शब्द सांगितलाय की गॉड मीन्स व्हॉट. गॉड मीन्स मिल्क पंपकिन. गॉड मीन्स मिल्क पंपकिन. मिल्क पंपकिन मीन्स दुधी भोपळा. मीन्स दुधी भोपळा. इफ यू हॅव नोटबुक देन राईट दिस वर्ड GOURD अँड त्याच्या पुढे काय करा, लगेच मराठीमधून हे पण लिहून घ्या आणि त्याच्या पुढे मराठीमधून पण लिहून घ्या की दुधी भोपळा. कारण गॉड इज अ रेअर वर्ड. वी डू नॉट यूज रेग्युलरली गॉड वर्ड. आलं लक्षात. आपण हा रेग्युलरली शब्द वापरत नाही गॉड. आलं लक्षात. दुधी भोपळ्यासाठी आपण काय म्हणतो फार पडतं, पंपकिन अँड मिल्क पंपकिन. मग या ठिकाणी तुमचा मार्क जायला नको. ओके ठीक आहे. त्यानंतर पुढे which of the following equipments is not used for playing cricket. अगदी सोपा शब्द आहे. आता आपण सरावात गेलो, पुढे पुढे गेलो, आपल्याला बऱ्याचपैकी इक्विपमेंट शब्द कळाला, फॉलोविंग कळाला, which कळाला. ऑल थ्री वर्ड्स आर अंडरस्टँड यू. इज नॉट मीन्स नाही. युज्ड फॉर प्लेइंग क्रिकेट. मग क्रिकेट खेळण्यासाठी आपण कोणतं इक्विपमेंट वापरत नाही खाली दिल्यापैकी, अशा या प्रश्नाचा अर्थ आहे. तर या ठिकाणी ऑप्शन 1 इज ग्लोव्स, ऑप्शन 2 इज स्टम्प्स, ऑप्शन 3 इज पॅड्स अँड ऑप्शन 4 इज रॅकेट. ऑप्शन 4 इज रॅकेट. आता लक्षात घ्या, ग्लोव्ज आहेत सगळेजणांना माहित आहे, स्टंप माहित आहे, पॅड माहित आहे आणि रॅकेट. मग रॅकेट कशाला वापरतात बरं? 2 गेम्स मध्ये. वी यूज रॅकेट इन 2 गेम्स, which the one is badminton and another is tennis. ओके ठीक आहे. मग रॅकेट इज नॉट यूज इन द प्लेइंग क्रिकेट. ओके मग रॅकेट इज द करेक्ट ऑप्शन. म्हणजेच काय की रॅकेट 2 खेळांमध्ये वापरलं जातं. एक आहे बॅडमिंटन आणि दुसरं आहे टेनिस. आपण काल शिकलो होतो. ओके. आणि या ठिकाणी जे इक्विपमेंट आहे ते आपण हे क्रिकेटमध्ये वापरत नाही, म्हणून तो ऑप्शन काय आहे, बरोबर आहे. बाकीचे पॅड, स्टंप, ग्लोव्ज आपण वापरतो. ठीक आहे. आयडेंटिफाय द शेप्स गिव्हन इन द पिक्चर. कोणता शेप आहे बरं हा? अगदी फर्स्ट स्टँडर्ड पासून आपण शेप शिकलो आणि त्यातला हा सगळ्यांना कॉमन शेप आहे. तुम्ही आधी सांगू शकता. फक्त या प्रश्नामध्ये एक नवीन शब्द आलाय, आयडेंटिफाय, की जो इथून मागच्या प्रश्नांमध्ये आलेला नव्हता. मग व्हॉट इज द मिनिंग ऑफ आयडेंटिफाय? ओळखा. हो की नाही? ओळखा. काय करायचंय तुम्ही? ओळखायचंय. आयडेंटिफाय द शेप गिव्हन इन द पिक्चर. मग दिलेल्या पिक्चर मधला शेप ओळखा आणि त्याच्यानंतर त्याचे खाली ऑप्शन्स वाचा. हो की नाही? रीड द ऑप्शन्स केअरफुली अँड चूज द करेक्ट ऑप्शन. ओके ठीक आहे. म्हणजे काय? काळजीपूर्वक वाचा आणि योग्य पर्याय निवडा. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. अल्टरनेटिव्ह सुद्धा शब्द येऊ शकतो बरं का. अल्टरनेटिव्ह मीन्स पर्याय. अल्टरनेटिव्ह मीन्स पर्याय. देन कोन, क्यूब, स्पेअर अँड ट्रँगल. ट्रँगल सगळ्यांना माहित आहे. स्पेअर सगळ्यांना माहित आहे. स्पेअर मीन्स व्हॉट? स्पेअर मीन्स व्हॉट? स्पेअर मीन्स गोल. द अर्थ स्पेअर. जर त्या ठिकाणी तुम्हाला अर्थ दिली अशी आणि त्याच्यावरती, तर तो अर्थ स्पेअर म्हणजे काय? गोल असतो, गोल. स्पेअर मीन्स नॉट अ सर्कल. स्पेअर मीन्स नॉट अ सर्कल बट स्पेअर मीन्स गोल. जस्ट लाईक अ अर्थ गोल. म्हणजे जो पृथ्वीचा गोल असतो ना, तुमच्या शाळेमध्ये बऱ्याचशा मुख्याध्यापक किंवा प्रिन्सिपल असतील, त्यांच्या डेस्कवरती एक पृथ्वीचा गोल असतो, त्याला म्हणायचं अर्थ स्पेअर, त्याला म्हणायचं स्पेअर. ओके ठीक आहे. देन अनदर वर्ड ऑप्शन इज क्यूब. तर हा क्यूब नाही. त्यानंतर कोन. बरोबर. तुम्ही सगळ्यांनी ओळखला होता पूर्वीच, मी सांगण्यापूर्वीच, की हा कोन आहे. ऑप्शन 1 इज करेक्ट ऑप्शन. परंतु हे 3 काय आहेत हे सुद्धा तुम्हाला समजायला हवं. ठीक आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट व्हेजिटेबल्स. आता सगळ्यांना वाचल्याच प्रश्नाचा अर्थ कळालेला आहे की याच्यामध्ये व्हेजिटेबल कोणतं नाही.
is not. Okay. Cauliflower, beetroot, potato, and fig. Cauliflower, beetroot, potato, and fig. मग आता व्हॉट वी थिंक अबाउट 4 ऑप्शन्स. तुम्ही ह्या 4 ऑप्शन्स बद्दल काय विचार करत आहात? तर या ठिकाणी आहे कॉलीफ्लावर, ती काय आहे? फ्रूट व्हेजिटेबल्स आहे. बीटरूट आहे, ते पण काय आहे? फ्रूट व्हेजिटेबल्स आहे. बीट म्हणजे बीट, की जे तुम्ही पहा सहज गंमत करता, तुमच्या घरामध्ये कधीतरी बीट असतं, ते तुम्ही कापता, रंगावणी ते लालसर असतं, एकदम डार्क लाल असतं, आणि तुम्ही ते खाल्ल्यानंतर तुमची जीभ कशी होते? लाल होते. कशी होते? लाल होते. आणि मग तुम्ही ती सगळ्यांना जीभ दाखवता, माझी जीभ कशी लाल झाली? तर ते असतं हे बीटरूट. ते पण काय आहे? व्हेजिटेबल्स आहे. त्यानंतर पोटॅटो, पोटॅटो पण काय आहे? पोटॅटो इज द व्हेजिटेबल्स. हा, fruit vegetables. And last option is fig. Fig means, who knows the meaning of figs? तुम्हाला कोणाला माहित आहे फिग म्हणजे काय? तर फिग म्हणजे अंजीर. काय आहे? अंजीर. मग अंजीर हे काय आहे? मात्र फ्रूट आहे. म्हणून ऑप्शन 4 इज करेक्ट. समजलं का? ठीक आहे. त्यानंतर आहे which of the following is not leggy vegetables? पहा आता legy vegetables. फाइंड आउट द ऑड टर्म. आता लक्षात घ्या, लिगी. विच ऑफ द फॉलोइंग लिगी. तर या ठिकाणी लिगीच्या ऐवजी या ठिकाणी लिफी पाहिजे होतं. काय पाहिजे होतं? लिफी. स्पेलिंग मिस्टेक. देर इज अ वन स्पेलिंग मिस्टेक. लिफी. लिफी व्हेजिटेबल्स मीन्स पालेभाजी. काय आहे? पालेभाजी. व्हेन द पीपीटी मेक्स अस, म्हणजे आम्ही सगळेजण पीपीटी बनवतो त्यावेळेस एखादी स्पेलिंग मिस्टेक होऊ शकते टाइप रायटर कडून. ओके, ती आपण काय करत आहोत? करेक्ट करत आहोत. तर हा शब्द काय आहे? लिफी आहे. लिफी व्हेजिटेबल्स. मग आता हे पहा, खाली ऑप्शन्स आहेत. कुकुंबर. मग लिफी व्हेजिटेबल्स म्हणजे समजलं, पालेभाजी. ऑप्शन आहे कुकुंबर, स्पिनॅच, फेनुग्रीक आणि कोरिएंडर. आता माझ्या मते ह्या 4 ऑप्शन पैकी एक ऑप्शन आपण काल नाव लिफी व्हेजिटेबल्स मध्ये घेतलेलं आहे, ते आहे स्पिनॅच. बरोबर. स्पिनॅच मीन्स पालक. मी काल सांगितलं होतं, हॉटेलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला घरी आवडत नाही, पण हॉटेलमध्ये तुम्ही लगेच खाता. पालक पनीर द्या, लसूण पालक द्या, हो की नाही? आणि तुम्हाला फार आनंद होतो. आणि घरी तुम्ही काय करता? नको, हो की नाही? तर आता ही स्पिनॅच आहे लिफी व्हेजिटेबल्स. ही आहे फेनुग्रीक. फेनुग्रीक म्हणजे काय रे? तुम्ही सगळेजण खाता, परंतु शब्द तुमच्यासाठी कदाचित नवीन असेल. फेनुग्रीक म्हणजे आहे मेथी. काय आहे? मेथी. मेथीची भाजी. आता आलं लक्षात? स्पिनॅच म्हणजे पालक. त्याच्यानंतर कोरिएंडर म्हणजे, कोरिएंडरची तुम्ही काय काय बनवू शकता बरं? भाजी बनवता का? तर नाही बनवत, परंतु प्रत्येक भाजीमध्ये तुम्ही वरून कोरिएंडर टाकता, किंवा याच्या आपण वड्या बनवतो. मग आता ओळखा बरं काय असेल कोरिएंडर म्हणजे? तर कोरिएंडर म्हणजे धना. काय आहे? धना. त्यालाच आपण कोथिंबीर म्हणतो. काय म्हणतो? कोथिंबीर. कोथिंबीर. ठीक आहे, यालाच आपण काय म्हणतो? कोथिंबीर म्हणतो. काय म्हणतो? कोथिंबीर. माझं तुमच्या लक्षात आलं असेल, कोरिएंडर, कोथिंबीर, स्पिनॅच, पालक, फेनुग्रीक, मेथी. यू शुड ऑल 3 वर्ड्स राईट डाऊन. तुम्ही हे लिहायला हवेत, त्यांचे स्पेलिंग पण लिहायला हवेत. यू मस्ट राईट डाऊन these 3 वर्ड्स आणि अँड दिस मिनिंग्स, त्यांचे मिनिंग्स. तर ह्या तीनही शब्द आहेत, ह्या तीनही पालेभाज्या आहेत. आणि आपली कुकुंबर शेवटी राहिली काकडी. काय आहे? कुकुंबर म्हणजे काकडी. तर कुकुंबर म्हणजे काय आहे? काकडी. ती लिफी व्हेजिटेबल्स मध्ये येत नाही, म्हणून तो ऑप्शन काय आहे? वेगळा आहे. त्यानंतर पुढचं आहे चूज द ऑड वर्ड. चूज द काय आहे? ऑड वर्ड. हे तर आता तुम्हाला लगेच समजून जातंय.
की या ठिकाणी आपल्याला एक वेगळा शब्द निवडायचा आहे. वेगळा शब्द निवडायचा आहे. या ठिकाणी आहे पाइनएपल आहे, पीनट आहे, पोमोग्रेनेट आहे आणि पीच आहे. पहा, मगाशी पीच आला होता, तुम्हाला सगळ्यांना कळालंय पीच एक फ्रूट आहे. हा, पीच इज अ फ्रूट, पाइनएपल इज अ फ्रूट, पोमोग्रेनेट मीन्स डाळिंब, डाळिंब. ओके, डाळिंब. पाइनएपल मीन्स अननस. ऑल नो दिस. मग राहिलं काय रे? पीनट. मग पीनट म्हणजे काय? तर पीनट म्हणजे शेंगदाणे. काय आहे? शेंगदाणे. मग आता सांगा बरं मला वेगळा कोणता असेल? तर शेंगदाणे हा शब्द काय असेल बरं? वेगळा असेल, 100% वेगळा असेल. बिकॉज ऑफ शेंगदाणे इज नॉट अ फ्रूट. मग शेंगदाणे काय आहे? शेंगदाणे कोणत्या क्लासमध्ये येतं? तर शेंगदाणे हे ऑइल ग्रेन्स मध्ये येतात. कशामध्ये? ऑइल ग्रेन्स मध्ये येतात. ऑइल ग्रेन्स मध्ये येतात. मग लक्षात घ्या, ऑइल ग्रेन्स मीन्स काय? तर तेलबिया. काय आहे? तेलबिया. मग सनफ्लावर येतंय, सोयाबीन येतंय. तर ह्या तेलबिया ज्या आहेत, ह्या तेलबियांचा सुद्धा आपल्याला काय करावं लागेल? एक क्लास तयार करून ठेवावा लागेल. काय करावं लागेल? एक क्लास तयार करून ठेवावं लागेल. अंडरस्टँड? ओके. The next question is select the correct alternative. Select the correct alternative. या ठिकाणी आता एक पहा, ह्या ठिकाणी तुम्हाला थोडासा प्रश्न संदिग्ध वाटतोय. त्याचं कारण असं आहे, या ठिकाणी एक आपल्याला शब्द लिहावा लागेल. या ठिकाणी आपल्याला एक शब्द लिहावा लागेल, एक सेंटेन्स लिहावं लागेल की ॲज येलो ॲज. आता या ठिकाणी आपण मगाशीच मी सांगितलं होतं तुम्हाला अल्टरनेटिव्ह शब्द आला. अल्टरनेटिव्ह म्हणजे पर्याय. काय शब्द आला? अल्टरनेटिव्ह मीन्स पर्याय. सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह. योग्य पर्याय निवडा. तर या ठिकाणी आहे ॲज येलो ॲज म्हणजे कशासारखा पिवळा? डाऊन. डाऊन म्हणजे माहिती तुम्हाला काय? डाऊन म्हणजे पहाट. पहाटेला किरण कशी असतात? सोनेरी असतात. ती थोडीशी पिवळसर दिसतात. म्हणून या ठिकाणी डाऊन हा ऑप्शन त्यांनी टाकलेला आहे. त्यानंतर रेन आहे का? तर अजिबात नाही. टर्मरिक आहे का? आहे. पण आपलं काय ठरलंय आता की पुढचा ऑप्शन वाचल्याशिवाय अँड थिंक अबाउट द लास्ट ऑप्शन म्हणजे अगदी शेवटच्या ऑप्शनचा विचार केल्याशिवाय आपण करेक्ट ऑप्शनला टिक करायची नाही. मग आपण या ठिकाणी टर्मरिकला काय करूया? टिक करूया. पण कधी? व्हेन यू रीड केअरफुली द फोर्थ ऑप्शन. जेव्हा तुम्ही शेवटचा ऑप्शन वाचणार आहात. मग चौथा ऑप्शन काय आहे? हनी. हनी येलो असतो का? नाही. मग टर्मरिक मीन्स काय? तर हळद. मग कोणासारखा पिवळा? तर हळदीसारखा पिवळा. मग हा कंपॅरिझनचा काय आहे? क्वेश्चन्स आहे. ॲज येलो ॲज टर्मरिक. पण तरीही तो ह्या चॅप्टर मध्ये आलेला आहे. बिकॉज ऑफ हे काय आहे? किचन मधली आपली लिस्ट आहे की नाही? ठीक आहे. देन नेक्स्ट क्वेश्चन इज चूज द करेक्ट ऑप्शन फॉर द गिवन वर्ड्स. चूज द करेक्ट ऑप्शन फॉर द गिवन वर्ड्स. पहा, आता या ठिकाणी तुम्हा सगळ्यांना प्रश्नाचा अर्थ तर 100% समजायला लागलाय. या ठिकाणी मागे आलेल्या शब्दांपैकी फक्त या ठिकाणी एकच शब्द नवीन आला, ऑप्शन. पहा, मग ऑप्शन म्हणजे काय? पर्याय. अल्टरनेटिव्ह म्हणजे काय? पर्याय. ओके, ठीक आहे. मग चूज द करेक्ट ऑप्शन. या ठिकाणी आपल्याला करेक्ट ऑप्शन निवडायचा आहे खाली दिल्यापैकी. मग पहा, हाय, लो, फास्ट अँड सर्कल. these 4 options given in this question. आपल्याला या ठिकाणी 4 ऑप्शन दिलेले आहेत ह्या प्रश्नामध्ये. पहिला आहे हाय, दुसरा आहे लो, तिसरा आहे फास्ट
and fourth is a circle. मग what think about 4 options? तुम्ही या ठिकाणी काय विचार करणार आहात? तर तुम्हाला सहज कळतंय की हे ऑल थ्रीज आर पॅरामीटर्स. ऑल थ्रीज आर काय आहे? पॅरामीटर्स आहेत. ते आपल्याला कशाचे तरी प्रतीक दर्शवतात की हे उंच आहे, हे खाली आहे, तो जोरात पळतोय. अंडरस्टँड? हा, ऑल थ्रीज आर काय आहेत? ते पॅरामीटर्स आहेत ते कशाचे तरी, की तो जोरात पळतोय, त्याच्यासाठी आपण हा शब्द वापरलाय. ओके. परंतु सर्कल काय आहे? आपला जॉमेट्रिकल स्टेप आहे. काय आहे? जॉमेट्रिकल स्टेप आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी सर्कल हा शब्द काय आहे? आपला करेक्ट ऑप्शन आहे. वेगळा आहे. काय आहे? वेगळा आहे किंवा तो करेक्ट आहे. ठीक आहे. समजलं सगळ्यांना? ओके. या ठिकाणी आपण एक शेवटचा प्रश्न घेणार आहोत. तो प्रश्न कसा आहे पहा. या ठिकाणी आपण प्लांट्स आहेत. हिअर इज द नेम ऑफ, आय राईट हिअर इज द नेम ऑफ प्लांट्स. ओके. आता ह्या प्लांट्सचे पण काही क्लासिफिकेशन आहेत. प्लांट्सचे पण काही क्लासिफिकेशन आहेत. तुम्ही कोणते कोणते प्लांट्स पाहता? मोठाली झाडं पाहता, रस्त्यातलं गवत पाहता, त्याला आपण ग्रास म्हणतो, हो की नाही? शेतामध्ये जर गेलो तर त्याला आपण हर्ब्स म्हणतो, हर्बिसाइड शेतामध्ये आपण वापरतो. ते गवत म्हणतो आपण त्याला, ते मारण्यासाठी. ओके. तुम्ही जर सहज पाण्यामध्ये गेलात तर त्या नदीच्या कडेला तुम्ही अगदी सहजच घसरून पडता खडकावरती. का बरं पडत असाल बरं? त्या ठिकाणी काय झालेलं असतं बरं? तर त्या ठिकाणी शेवाळ आलेलं असतं. काय आलेलं असतं? शेवाळ आलेलं असतं. काय आलेलं असतं? शेवाळ. मग त्याला काय म्हणतात? तर तो पण काय आहे? एक प्लांटचा टाइप्स आहे. त्याला म्हणायचं मॉस. मॉस इज द टाइप ऑफ प्लांट्स. हर्ब्स इज द टाइप ऑफ प्लांट्स. अँड त्यानंतर तुम्ही कुठेतरी गेल्यानंतर असे जाड कणखर पानाचे काही आपल्याला काय दिसतात? काय दिसतात आपल्याला? वनस्पती दिसतात, प्लांट्स दिसतात. त्या प्लांट्स ज्या आहेत त्यांना काटे असतात. काय असतात? काटे असतात. त्याला इंग्लिश मधून कॅक्टस म्हणतात. काय म्हणतात? कॅक्टस. तर या ठिकाणी पहा, मॉस आहे, त्याच्यानंतर कॅक्टस आहे, त्याच्यानंतर मी अजून काय सांगितलं होतं? हर्ब्स आहे किंवा ग्रास घेऊ आपण. हर्ब्स पण येऊ शकतो याला ऑप्शन. हर्ब्स मीन्स गवत. त्यानंतर चौथा ऑप्शन मी देतो या ठिकाणी, की या ठिकाणी आपल्याला एक निवडायचे. आणि मी तुम्हाला खाली, आता हा मनानी प्रश्न आहे हा आपला, समजा असं समजूया आपण. तर या ठिकाणी स्टेम आहे, ट्रंक आहे. ट्रंक मीन्स झाडाचे खोड. ट्रंक मीन्स झाडाचे खोड. देन रूट्स आहे. अँड फोर्थ इज वाईन. कोणता ऑप्शन या ठिकाणी जाईल सांगा बरं मला, सांगू शकाल का? तर या ठिकाणी स्टेम जे आहे, स्टेम, ट्रंक, रूट्स, हे काय आहेत? ऑल आर द पार्ट्स ऑफ प्लांट्स. ऑल आर द पार्ट्स ऑफ प्लांट्स मीन्स हे जर आपलं झाड असेल तर हे रूट्स काय आहेत? झाडाचे पार्ट्स आहेत. त्यानंतर या ठिकाणी जर आपण काही स्टेम्स काढल्या तर हे स्टेम्स काय आहेत? झाडाचे पार्ट्स आहेत. या ठिकाणी जर आपले लिप्स असतील किंवा फ्रुट्स असतील तर ते पण काय आहेत? झाडाचे पार्ट आहेत. त्यानंतर हे ट्रंक आहे, हे ट्रंक आहे, ट्रंक खोडाचे पोट. ओके. ट्रंक इज अ पार्ट ऑफ द प्लांट. मग ऑल थ्री आर the parts of the plant. All three are parts of the plant. But the wine is a different word. मग वाईन काय आहे? Here any wine. Wine means what? Wine means काय? कोण सांगू शकतो वाईन म्हणजे? आता आपल्याला लक्षात येईल की या ठिकाणी आपण घेतला होता मॉस, घेतला होता. काय घेतला होता? मॉस मीन्स शेवाळ. हा काय आहे? हे सगळे पार्ट्स झाले, हे टाइप्स ऑफ प्लांट झाले. त्यानंतर कॅक्टस आहे, ग्रास अँड हर्ब्स आहे. आणि वाईन म्हणजे वेली, की जी झाडांवरती चढते, वेली. कलिंगडाची वेल पाहिली असेल तुम्ही, द्राक्षाच्या वेली असतात, बरोबर. त्यानंतर तुमच्या घराच्या आजूबाजूला पावसाळ्याच्या दिवसात वेली उगवतात,
त्यांना सुंदर सुंदर फुलं येतात, भोपळ्याची वेल असते. तर ही वाईन म्हणजे काय आहे? वेली आहे. काय आहे? वेली. ओके, ठीक आहे. तुम्हाला हा ऑप्शन करेक्ट आहे. सगळ्यांना आपला जो चॅप्टर आहे, टॉपिक आहे, तो समजला असेल. सगळ्यांनी खूप खूप छान पद्धतीने एन्जॉय केला असेल. धन्यवाद. धन्यवाद आदरणीय प्रशांत दिघे सर. गेल्या मागील 1 तासामध्ये या ठिकाणी आपण इंग्रजी या विषयावरती व्हॉकॅब्युलरी मध्ये नेम ऑफ द व्हेजिटेबल्स, फ्रुट्स अँड गेम्स या विषयावरती अत्यंत सुंदर अशा प्रकारचे उदाहरणं देऊन विद्यार्थ्यांना या ठिकाणी मार्गदर्शन केलं. आपलं मनापासून या ठिकाणी शिक्षण विभाग पंचायत समितीच्या वतीनं धन्यवाद.